राहिल्या वाटते. हो बाई शुभांगी रांगोळी टाकून राहिली ना. तू कशी काय आली बाबा सकाळी सकाळी चाली असतं. तू बहीण त्या बहिणीला काही म्हटलं घेतलं नाही का इकडे आले? ते काय नाही म्हणून मला काही. मी काय तिची बांधली आहे का जाऊ नको म्हणते ते मला येऊ नको म्हणते कुठं. मी माझ्या मनानं जाऊ शकतो येऊ शकतो. नाही तिला आवडत नाही बाबा इकडे आले म्हणून म्हणतो. चहा पिता का शुभांगी ताई? ठेवू का त्याचा चहा? नाही गडे आता चहा नाही पेत मी. चहा नको करू. बसतो लागल तर थोडीशी. चाल ना मग घरात. काय लिहो बसतो नाही इथंच आता. नाहीतरी आता इथं थोडंसं थंडही वाटून राहिलं. इथंच बसतो. ये ना मग बस ना. चहा नाही घेत तर नाश्ता गिष्टा कर तिच्यासाठी काही बनव ना. असं कट तिकट शेवड्या गिवड्या बनव तिच्यासाठी. नाही काकू आता नाश्ताही नाही करत. आत्ताच ताईनं पोहे केले होते. बाप्पू गेले का नाही बाहेर कामावर जातो म्हणे. तर डब्बा नाही नेत म्हणे. तर नाश्ता करून दे म्हणे. ट्रॅक्टरवर गेले वाटते ते. तर बातच येतो म्हणे मी कुठचं येतो वावर मारणं आहे तर पोहे करून दे म्हणे. मग त्याच्यासाठी केले. तर मग आम्हालाही दिले तिनं. खाऊन घेतले आम्ही. काय बिचारे मला काकू म्हणतं काय तू? आता मी जाऊ आहे ना तुझ्या बहिणीची. बहिणीला कोणी काकू म्हणत असते काय? आता ठीक आहे म्हणा माझ्यापेक्षा तू लहानच आहे वयानं. पण तरी ताई म्हण बाई म्हण काकू म्हणतं काय? काय हो ताई इथे तसंच येते माझ्या तोंडात. पहिलेपासून कसं हे माझ्या बहिणीला काकू म्हणते का नाही मीरा. मला ते तुम्हाला काकू काकू येऊन जाते. आणि तसंही आमच्या इथे नीरा काकूच आहे ना सगळे इकडे. काकूच येते तोंडात. बरं जाऊ दे येते तर येते. बस मग मीराजवळ. हो बसतो ना. काकू काल काय झालं मग त्या पोराचं? पोरगा आलं होतं ना इकडे तुमच्या इकडे मग जे मला पाहायला आलं होतं ते? काही नाही झालं त्याचं. अहो ते पहिलेच जुळलं होतं. तर आता काय माहित बाई. मग हे पण नाही म्हणे पोरगी. तर मग म्हटलं आता जाऊ दे. मग हे म्हणे आपली त्या बहिणीचं नावही नाही येत बाई मला. जया. जया म्हणे माझ्या बहिणीला दाखवतो म्हणे. बरोबर वयाची आहे म्हणे. तर मी म्हटलं बाई दाखवून दे म्हटलं. मग आलं पसंत आता आपल्या घरची एकरी तर दुसरी पोरगी म्हटलं कोणी सुखात पडो म्हटलं. मग काय झालं? मग त्या पोरानं काय म्हटलं? पोरानं नाही म्हटलं काय मग आहे ना? बरं झालं त्यात पोरानं नाही म्हणून दिलं. मीच तर नाही म्हटलं होतं पहिले माझ्या बहिणीले. नाही म्हटलं मी करत नाही म्हटलं. लग्नच नाही करायचं आहे म्हटलं मला. तर ते म्हणे काऊन म्हणे. तर बस मी असं सांगितलं. ते पोरगा आला त्या पोरानं बा तोंडावरच म्हणून दिलं. नाही म्हणे मला नाही करायचं म्हणे दुसऱ्या पोरीसोबत म्हणे. मी करण तर त्याच पोरीसोबत करण म्हणे. नाही तर लग्नच नाही करत म्हणे. दुसरी पोरगी मी पाहतच नाही म्हणे. असंच म्हटलं बा त्यानं डायरेक्ट. मी आता म्हटलं बरीच हिंमत झाली म्हटलं बा या पोराची बोलायची. आणि मोठे भाऊजी होते आणि बापूही होते मी होती बाई होती. आम्ही चौघही जण होतो तिथं. आणि ते त्याचे भाऊजी होते. म्हटलं बापा बापा बरीच हिंमत आहे म्हटलं पोराच्या अंगात. तर डायरेक्ट तळतळच बोलला. त्याला कधी खरोखर मीराच पसंत आली आहे. मीरा नसते आली ना तर त्यांना हो म्हटलं असतं बोले. हो बाई इथं याला मग इथं आला ना म्हणे. मला म्हणे 5 मिनिटं बोलू द्या म्हणे पोरीसोबत म्हणे. तिनं जर नाही म्हटलं म्हणे तर मी डबल येणारही नाही म्हणे. पाहणारही नाही म्हणे तुमच्या घराचा रस्ता. पण एकदा म्हणे मला तिच्यासोबत बोलू द्या म्हणे तुम्ही. पोरीनं काय म्हटलं काय नाही. खरोखर तिला करायचं नाही आहे काय. मी तिला जबरदस्ती करणारच नाही म्हणे. पहा बरं काकू भला नशिबान भेटलं पोरगं पण मिराले. मीराला नाही मीरा नशिबान आहे असं समज. काय एवढं चांगलं पोरगं भेटलं तिले. हा तेच ते तसंच म्हणायचं होतं मला. नाही हो मीरा भलीच नशिबान आहे तू तर. लयच मस्त पोरगं भेटलं तुला तर पाय बरं. हा अन किती पण खरंच. आणि काय विचारलं होतं ना तुला मग? काही तर विचारलं असं आम्हाला इथं सांग. आई काय आई मला विचारतं काय? मला सांगितलं का त्यांना काही? काही बोलत राहतं. तू सांग तुला काय म्हटलं तर. अहो तू आईले माहित आहे आपल्यासमोर काय बोलणार आहे हे. म्हणून तू याय चालली गेली. मला सांग काय म्हटलं त्या पोरानं? खाली तर बस मग सांगतो ना. काहीच असं खास नाही म्हटलं मला. मला म्हणे तुला मी पसंत नाही काय म्हणे मीरा. एवढं सांग म्हणे. तू जर नाही म्हणशील म्हणे तर मग मी ठीक आहे म्हणे. मग मी आयुष्यभर लग्न नाही करत म्हणे. असं म्हणे बा मला बाकी काही नाही म्हटलं. हो काय हो. आणि मग तू काय म्हटलं मग? त्या घरात कोणीच नव्हतं काय मग? नाही बाई मला भेवाई लागे पण ताई खरखोटं सांगत तुले. मला कधी भेवाई लागे. आणि चांगलंही नाही वाटे बिचारे. शरमही येत जाय. मी कधी कोणासोबत बोललीच नाही अशी. पहिल्यांदाच बोलली. आणि ते आई बाबानं बाहेर चालले गेले तर मला एकटं सोडून घरात. तर मला भेवाई लागे मग. तरी बोलली बा मी हिंमत करून. मला माहिती आहे काय स्पष्टच विचारलं. हा आहे का नाही आहे म्हणे. एक कड्डा म्हणे तू नाही म्हणशील तर मी इथून जातो म्हणे. डब्बल येणार नाही म्हणे. कधीच नाही येणार म्हणे. हा कधी तेच बोलणारही नाही म्हणे. आणि जर हा म्हणशील तर मग मी सगळं काय करतो म्हणे. सगळं खर्च तेच करणार आहे तशी. तर मग मी की नाही थांबली. मी बोललीच नाही काही. मग तू आता पहिलेच हा होतं नाही काय? हा मला पसंतच होतं पहिलेच पोरगं. मी पहिलेच लग्नासाठी हा म्हटलं होतं. मीरा मला एक गोष्ट सांगतो. तुला जर पहिलेच पसंत होतं पोरगं तर मग त्या नाही कोण म्हटलं व माझ्यासाठी कोण पाठवलं ते पोरगं? हा माझ्या अंगावर फालतूची आफत आणली ना त्या. मला पहिलेच दुसरं पोरगं म्हणजे पसंत नाही. त्याच्यासोबतच मला लग्न करायचं आहे. मी म्हणतो घरापर्यंत कोणते रिश्ते आले नाही पाहिजे. आणि त्या जबरदस्ती माझ्यासाठी पोरगं पाठवलं तुला पसंत असून. असंच पाठवलं ताई. म्हटलं जाऊ दे. ताईला चांगलं पोरगं भेटलं पाहिजे म्हटलं. मी अशी आहे की नाही पांढरी फटक. मला 2-4 पोरांना नाकारलं. तर मग म्हटलं आता ताईला चांगलं भेटलं पाहिजे म्हटलं. मला भेटणंच म्हटलं कोण ना कोणी. नाही अशी गोष्ट नाही आहे ती. माझ्या गोष्टात थोडीशी आहेच लक्षात. पण मला तुझ्या तोंडून ऐकायची आहे मीरा. हो ऐकली मी ऐकणाऱ्याच्या तोंडातून. पण तुझ्या तोंडातून ऐकायची आहे गोष्ट. कोणती ताई? कोणती गोष्ट ऐकायची आहे तुला? कोणतीच तर गोष्ट नाही आहे. मला तू एक गोष्ट सांग. तुला एवढं पसंत आहे पोरगं. एवढं पसंतचं पोरगं. आणि एवढं ते सगळं करून राहिले खर्च. जर लग्न जुळून गेलं तुमचं तरी जर तू माझ्यासाठी पोरगं पाठवून राहिली तर याच्या मागं काही ना काही गोष्ट आहे ना. खोटी बोलू नको. मला समजलं. तुझ्या काकूनं सांगितलं. तुझ्या काकूची काही चूक आहे याच्यात हे तुलाही माहित आहे. माझी काकू तुमची बहीण असतं ताई.
असू दे ना, माझी बहीण होई तर माझी बहीण होय म्हणून काय झालं? हा, खऱ्या खोट्याचं काही तर हे असते ना. म्हणजे ते खोटी बोलन तर मी खोटी बोलन अशातला भाग आहे काय? ते कोणाला फसवून तर मी कोणाला फसवून असं आहे काय? असं नसते. दोन बहिणी जरी होय आम्ही सख्या, पण आमच्यात भरपूर म्हटले वेगळे आहे म्हटलं. नाही नाही, तसं नाही. मला काकून म्हटलं होतं ताई त्या दिवशी, ज्या दिवशी मला पाहुणे पाहायला आले होते का नाही, तर माहित आहे ताईचे काकूच्या इथं दाखवलं होतं मला. आता आमचं घर तर माहित आहे तुम्हाला कसं आहे तर मग बाबा म्हणे, आई म्हणे तिथंच दाखवून देऊ म्हणे, काकाचं घर चांगलं आहे तर म्हणे. मग तिथं दाखवलं तर मग काकून मला कधी जुनीच साडी दिली होती त्याच्या जवळची. माझ्याजवळ साड्याच नाही आहे ताई सध्या. तर मग ती साडी मी घातली मग साडी घालता घालता काकू म्हणे म्हणे एवढ्या वयाचं पोरकं करतं काय म्हणे तू, हे तर म्हणे माझ्या बहिणीसाठी बरोबर होते म्हणे. हा हा, अजून मग काय म्हणे ते? मला माहित आहे ना माझ्या बहिणीच्या अंगात कोणते गुण आहे, हे मला माहितच आहे. मग माहित आहे काय, मग ते भांडे निघाले होते की पाहुण्याचे, तर ते मग मी आईला पुरे भांडे कुंडे घासून यायला लावलं. जेवढं सामान उरलं होतं का नाही ते काकून इथंच ठेवायला लावलं. एवढ्याला वापस नेता काय म्हणे तुम्ही म्हणे, हा असं म्हटलं. मग ठेवून दिलं आईनं काही लक्ष दिलं त्याच्यात. मग आम्ही घरी आलो, घरी येऊन गेलो. मग त्याच्यानंतर काकू आल्या होत्या घरी. काकू घरी आल्या तर तेव्हाही तशाच म्हणे. असं काय? हा, मग त्याच्यानंतर माहित आहे आता काकूला माहित झालं होतं का आता पूर्ण काय झालं बा, तर आता टिकेच लागते म्हणजे टिके लागले. तर आता फक्त साक्षगंधच व्हायचा आहे. तर हे अधिक महिना आहे म्हणून थांबलं कधी साक्षगंध व्हायचं, नाही तर होऊन गेलं असतं आतापर्यंत. हा हा, बरोबर आहे. मग त्या दिवशी काकाचं आणि काकूचं थोडंसं वाद झाला होता. ते काहीतरी झालं होतं म्हणते, काका सांगत जाय बा त्या दिवशी. म्हणे काकानं म्हटलं असं का मिळाली काहीतरी प्रेझेंट द्यायची गोष्ट, तर काकू खूप भांडली म्हणते काकासोबत, का तिला कायले द्यावं लागते असं तसं बोलले म्हणते. मग काका आले होते घरी त्याच्यानंतर खूप बोलले. आणि काका म्हणे देतो माझ्या पोरीला असं तसं. म्हटलं काका मला काही पाहिजे तुमच्या इकडून. म्हटलं अशीच करते बिचारी मी बहीण, काय करू आता. अशानं काय होते मग तिच्या बरोबर आपल्याला तसंच समजते ना सगळे. हा ना, मग कधी समजावासाठी मी गेली होती दुसऱ्या दिवशी. तर काकू ना आईला म्हटलं म्हणे माझी बहीण आहे म्हणे तर 30 वर्षाची आहे म्हणे, आणि ते पोरगा आहे म्हणे 35 वर्षाचं. तुमच्या पोरीला म्हणे एवढा मोठा पोराला देता का म्हणे तुम्ही म्हणे, तर माझ्या बहिणीसाठी म्हणा म्हणे ते असं म्हणे. मग आईने म्हटलं नाही म्हणे ते जुडलं आहे म्हणे, आता कसं म्हणावं म्हणे. नाही म्हणाल म्हणे तर मग मी माझ्या काही करून घेईन म्हणे. हा असं म्हटलं, धमकी दिली आईने. म्हणून आईनं ते मग आम्हाला सांगितली येऊन गोष्ट घरी. असं अशी गोष्ट आहे मग ते. नाही आणि भाऊजीला माहित नाही का मग ही गोष्ट? नाही काकाला नाही माहित कोणतीच गोष्ट. काकाला जर माहित झाली असती काकाला करूच नसतं दिलं. काकानं म्हटलं असतं का तुला जे करायचं आहे ते कर, म्हणून तर आम्ही मग त्या काही बोलते ना तर काकाला सांगत नाही. असं वाटतं दोघांच्या याच्यात वाद नाही झाले पाहिजे, म्हणून मग बाबानं काकासोबत खोटे बोलले का मीराला ते पोरगा पसंत नाही आहे, वयानं मोठं पडते तर बा शुभांगीला टाकून दे असं म्हणून. माय बाई मीरा, किती मोठं पाप बसलं असतं मायावर. मी जर त्या पोराला हो म्हटलं असतं, हा मय तर सोड, पण त्या पोरा नाही म्हटलं असतं आणि दोघांचं जर लग्न झालं असतं तर किती श्राप बसला असता आमच्यावर. ताई त्याच्यात तुमची काय चूक होती? तुमची चूक होती काय सांगा मला. त्याच्यात चूक सगळी काकूची होती ना, माझ्या काकाची होती ना, तुमची होती ना, त्या पोराची होती. आणि बरं त्या पोराने तर स्पष्ट म्हटलंच ना मग. हो म्हणा लागन बाई त्या पोराले. 1-2 वेळा काय पाहिलं तुले त्यानं तर बिलकुल तुयाच होऊन गेला तो. स्पष्ट म्हणे ना बाई तिथं तो, नाही म्हणे लग्न करा तर त्याच पोरीसोबत, नाही तर मी करत नाही म्हणे. मला दुसरी कोणतीच पोरगी नाही पाहिजे म्हणे. मला तर नजर उचलून नाही पाहिलं त्या पोरानं. इथे तसंच म्हणे ते, म्हणे नाही म्हणे करतो म्हणे त्याचसोबत, नाही तुम्ही लग्नच नाही करत म्हणे, आता आयुष्यभर नाही करत म्हणे, तसाच राहतो म्हणे. म्हणून चालले होते म्हटलं रागानं बाहेर. मग मी हो म्हणून दिलं. मी म्हटलं जाऊ दे आता, एक वेळा जाईन येईन डबल येणारच नाही, कायले म्हटलं पण तो पस्तवासाठी येते. मग हो म्हणून दिलं. जमलं मग. नाही मस्त जमलं मग आता. हो हो आता पण तुम्ही कोण नाही म्हटलं. चांगलं आहे ना पोरग मस्त आहे, घरदार आहे, चांगलं आहे म्हणते. काकूने सगळं पाहिलं ना, म्हणूनच काकू तसं म्हणे. अहो मीरा, मला माझ्या गावातल्या पोरासोबत लग्न करायचं आहे. म्हणजे माझ्यापेक्षा मोठाच आहे तो 2 वर्षानं, तर त्या पोरासोबत करायचं आहे. प्रायव्हेट नोकरी करते तर घरच्या इले कसं पसंत नाही, जसं म्हटलं तसं. बरं आहे ना त्याच्यावर शेती आहे, असं नाही काही एकदम काही फकीरच नाही आहे काही, बराच आहे तरी. पण हे घरचे आमच्या मनानं कर. मी म्हटलं जाऊ दे ना तिकडे, तुमच्या मनागिनानं माझ्याच मनानं करतो म्हटलं मी. हा काय, मग तुम्ही काकूला सांगितलं नाही काही गोष्ट? सांगितलं सारं, पण तिच्या डोक्यात बसन तेव्हा ना. आता मला हे गोष्ट भाऊजीला सांगा लागल का भाऊजी माझ्यासाठी पोरं पाहू नका, आता मी माझ्या मनानं लग्न करणार आहे असं स्पष्ट सांगा लागल. तेव्हा कुठं हे दोघं शांत होईल, आणि माझे आई बाबा तर कधीच शांत नाही होणार आहे. जेव्हा मी घरातून जाईल तेव्हाच ते शांत होईल. तोंडानं म्हणून राहिली करून द्या तर करून नाही देऊन राहिले, आणि मग चालली जाईन तर मग म्हणून. ताई मी काय म्हणतो, आता 1-2 दिवसानं म्हणे ते कपडे घ्यायला जाऊ म्हणे, मग तू आहे ना तोपर्यंत इथंच? नाही हो, मी आता चालली होती. आता तुला भेटायला आली, मी तुला भेटतो म्हटलं आणि चालली जातो म्हटलं. ते जॉब चालू आहे का आता? हा, मी दवाखान्यात जात असतो ना, कधीची जातो मी तर तिथं. आता किती वर्ष झाले मी त्याच दवाखान्यात टिकून आहे. तर तो मला येत असते भेटायला, बोलते गेलते. तर लग्नासाठी लय दिवसची मागणी केली त्यानं, पण माझ्या घरचे नाहीच म्हणून राहिले ना. आणि मग मी सप्पा सांगितलं तुम्ही मला लग्न करून द्या म्हटलं, पण मी तिथून वापस येईन म्हटलं. हा याच्यासोबत करून म्हटलं. म्हणून मग बाबा चुपचाप बसले होते. पण माझी बहीण बसते काय चुपचाप, ते नाही बसत. तिला आता एवढं सांगितलं ना तरी करूनच म्हटलं ते.
ताई मी काय म्हणतो, असं करू नका तुम्ही कोणासोबत. खरंच नका करू. तुमच्या आई बाबाच्या मनानच करा. तुमच्या आई बाबा ना तुमचं चांगलंच करून देईल ताई. काय करता असं? मग कोणी समज स्वतःलाच पश्चाताप होते या गोष्टीचा. हे मला तर अनुभव नाही आहे, पण लोकांचं पाहतो की नाही आपण, त्याच्याहून समजते ताई. हाताने करणारा हो हो म्हणते, चांगला चांगला वागते, चांगला बोलते, आणि मग ना चांगलाच नाही राहत. तर खरंच ताई नका करू तुम्ही. अहो मला काल तुझ्या बाबाने लय समजावून सांगितलं, मला पटलंही त्याचं. पण तू सांग मला, आता मी त्याला नाही म्हणून तर तो काय म्हणून मला? काय नाही काय म्हणणार आहे. मी तर म्हणतो ना तुम्ही जाऊच नका गावाले. खरंच इकडच्या इकडेच लग्न करा आणि इकडच्या इकडे रवानी होऊन जा. त्याला माहिती आहे का तुमच्या बहिणी राहते म्हणून? माहित आहे ना त्याला इथं राहते म्हणून ह्या गावात. मग तो येईन नाही का मला पाहाले? हा तर सध्या थोडी येईन काही तुम्हाला पाहाले. इथं येई नाही. आता पहा आपण किती सगळेजण मीटिंग बसवू आणि सगळेला सांगून देऊ का अशी अशी गोष्ट आहे, तर मला इकडे तुमच्या मनानं करायचं आहे. बाबा बरोबर पाहून देते तुमच्यासाठी पोरग. लय पोर आहे, लय पती आहे पोर बाबाजवळ. तुम्ही कधी इकडच्या इकडे लग्न करून घ्या. त्याला सांगूच नका लग्न करून राहिली का काही म्हणून. आणि फोनही आला तर असं सांगत जा आई बहिणीच्या गावात म्हणून. समोर चालून आले तर माहितच काय करता कोण्या गावाला दिलं म्हणून. आई बाबाला चुपचाप बोलवून घ्या तुमच्या. मग माहितच नाही होत. आता काय करा तुम्ही, पाहुणे बोलवून एक दोन पाहुणे पसंत करून जे पोरगा हडून त्याला हो म्हणून द्या. आणि पटकन साक्षीगण काय करता, लग्न करून मोकळे होऊन जा बस. आजकाल कसं आहे, आजकाल पोरवाले जास्त विचारपूस करतच नाही. आणि त्याला जर म्हटलं ना शॉर्टकट करा तर तसेही करते ते. मग मी तर म्हणतो तसंच करा ताई तुम्ही. तुमचं काय नुकसान करताय? हो बिचारे, भल्या दारू पिते तो तसाही. पण आता काय करू? ते मन असते ना माणसाचं. बापरे, दारू पिणारा पकडला का तुम्ही? मग ठीक आहे, आता नका करू. त्याच्यासोबत करूच नका माझ्या मनानं. तर आहे का तुम्ही चांगल्या मस्त चांगल्या पोरासोबत करून घ्या आणि राहा. स्वतःची जिंदगी सुधरून घ्या तुम्ही. त्याला आज नाही उद्या कोणी भेटूनच जाईल तर त्याची जिंदगी सुधरून जाईल. मला काय माहित बिचारे दारू पिन म्हणून. किती वर्ष झाले आता, 4-5 वर्ष झाले ना. मग मी तर काय म्हणते, एवढे वर्ष झाले जॉब करतो, मलाच त्याला कधी कधी पैसे द्यायला लागते. अरे बाई मीरा, आई आहे का घरात? हा बाबा, आई आता इथंच होती, गेली घरात. पण काम होतं काय सोबत, आवाज देऊ काय? हो काम होतं. तिला म्हणत होतो मी आज थोडंसं बाहेर गावी चाललो म्हटलं. तर ते ढोर आहे का नाही इथं बांधत म्हटलं, तर ते चारा पाणी करजो असं सांगत होतं तिले. बाबा कुठे चालले तुम्ही, कोण्या गावाला चालले? अरे ते चारा विकत घेतलाय तिकून, कुटार कडबा आहे ते, तर तो पाहायला चाललो किती आहे काय आहे. आता ढोरासाठी बरसातचं भरून नाही ठेवा लागत काय, चारा पाणी सगळं त्याचं लावून ठेवा लागते ना बाई. बरसात पाण्याचं कुठं चरायला नाव ते. बाबा मग जेवण नाही करत का तुम्ही? जेवण करून ना बाते तुम्ही तिकून, जेवण करतो मग तिकून आल्यावर. आता जरासा नाश्ता पाणी करून घेईन तिकडल्या तिकडे. आता काय घरी करत बसतो, बाईसाठी करजो. हा बैल पाहुणचार घेऊन चार करजो. थांबजो बाई, आजच्या दिवस चालली म्हणतो ना गावाले. जात होती भाऊजी, आजच चालली होती. तुम्हाला म्हटलं नाही का मी उद्या जातो म्हटलं, चालली होती. पण आता थांबतो सध्या 2-3 दिवस अजून. बाबा 2-3 दिवस नाही ताई, आता इथंच थांबते परमनंट. आणि मी काय म्हणतो बाबा, तुम्ही म्हणे घरी 1-2 पोरं आहे मी तुमच्याजवळ, तर ताईसाठी दाखवून दे जाते. आपल्याच घरी दाखवू बाबा आपण ताईले. आणि कोणी ताईचं इथंच लग्न करून देऊ. हा म्हणजे मग ताईला गावात जायचं टेन्शनच नाही राहत. हो तिला तर म्हटलं नाही असं, करून टाकू म्हटलं. इथं काय आहे, जसं तू तसं तिचं, एक सोडून 2 पोरी होऊन जाते. हा करून टाकू म्हटलं, चांगले चांगले पोरं आहेत. भाऊजी पटलं मला, तुमचंही पटलं. मला मीरा नाही आता समजून लय सांगितलं तर पटलं मला. मी आता इथंच थांबतो. हा तुमच्याकडून जसं होईल तसं तसं करून द्या, कसंही आपलं. आणि थोडेफार पैसेही आहे माझ्याजवळ लागले तर. हो बेटा, हेच चांगलं आहे म्हटलं. काय करतं तिकडे जाऊन जिंदगी खराब केल्यापेक्षा इकडे राहून जिंदगी सुखानं जग. तेच तर म्हटलं बाबा मी ताईले असं असं कर म्हटलं, तर आता तिला मान्य झाली की आता. अरे मी काय म्हणतो, ते कडबा कुटार पाहिला आहे म्हणते तिकडे एका जणांना, त्याचा आहे म्हणते. तर येतो म्हटलं पाहून जरासा, 2-3 घंटे लागूनच मला. तर येतो तिकून पाहून, आणि तोपर्यंत ढोरायला जरासा चारा पाणी किनी करजो. बांधले राहिले तर कुठ्यावरच्या कुठ्यावर. आणि जास्त ऊन जर झाली नाही तर मग पाणी जर आलं तर जरासं सोडून कोठ्यात बांधून देतो तिले. असं काय, कोणासोबत चालले मग, एकटेच चालले काय? नाही आहे ना, सोबती आहे ना, गावातले 1-2 जण सोबती आहेत. त्याच्याच गाडीवर चाललो मी. ते कसं आता तेही आहे म्हणते तिथं, म्हणजे त्याचं लय लय मोठं आहे म्हणते. ते एवढं आपल्याला लागत नाही, जेवढं लागतं तेवढं आपण घेऊ, बाकीचे येते घेतील मग मशीवाले. बरं ठीक आहे ना. मग पैसे व पैसे घ्यायला पाहिजे, सौदा तर उदे. सौदा झाला म्हणजे तो भरभार करून आणून टाकन, इकून पैसे घेऊन जाईल. म्हणजे तो आणून टाकन काय का, तुम्हालाच आणा लागन इथून जाऊन? नाही म्हणे ना तो, मी त्याच्याजवळ ट्रॅक्टर आहे की नाही, तर तो म्हणे मी आणून देईन म्हणे, भाडं देऊन देता म्हणे मला, असं म्हणे तो. हा असं काय, ठीक आहे ना मग जा ना, बरोबर जा. काही खाऊन घ्या ना जरासं. नाही आता काही खात नाही, तिकडेच नाश्ता करून घेईन. कसं आहे ते आहे 1-2 जण सोबत, तर ते तर काही खाईनच ना. मग खाईन तर मग मीच काही हे करतो, मी खाऊन घेईन तिकडे एखादा आलूगोंडा. बरं ठीक आहे जा मग. हो पाहिजो, काळजी घेजो. हो असं सांगून राहिले जसे काही चालले 12 महिन्यासाठी. धावतच राहते बाबा, अशी जराशी बसत नाही, उठत नाही, काही नाही. इकडून आले का तिकडे जाते, तिकडून आले का इकडे जाते. माझ्या एकटीसाठी एवढी मेहनत करते मी बाबा. नाही बाई. हो बाई, आता तुझ्यासाठी धावण नाही तर काय करन. आता खर्च आला ना अंगाशी. हा लग्न म्हटलं म्हणजे थोडा खर्च होते काय? जरी ते लोक करन खर्च तरी आपल्याला तर लागतेच. त्याला काय तेला मिठापासून तिखटापासून मागून काय आपण, घरातलं तर लागणारच आहे आपल्याला. आपले पाहुणे आले काही आलं तर त्याची सोय आहे तर आपल्यालाच लावणार. हाव ना, बरोबर आहे. ते तर आपल्यालाच करायला लागते सगळं. बाबाला सांगायला लागणार त्या का तुमची पोरगी तुम्ही सांभाळत बसा,
माझ्याकडून होतही नाही ना, मी पाहते नाही तिच्यासाठी आता काय करतो बाबा, हिच्या बरोबर ही माही बदनामी करून ठेवून दे. एवढं चांगलं पोरगं पाहिलं तिच्यासाठी, तर मीराचं लग्न तोडून हिचं लग्न जोडून राहिली होती मी तिथं. सुखात पडली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे म्हणून. हा तर हे तर जरा जास्तच करून राहिली. हिला काय वाटून राहिलं काय मी, कोणतं होईन कुठचं नाही तर कुठं त्याच्यासोबत करतो म्हणते ते. आता ह्या माणसाला बरोबर माहित नाही अजून म्हणून सांग. माहीत झालं तर मला किती बोलन, किती बोलणे होईन आपल्या जीवाले. हा हे बहिणीला समजतच नाही बाबा. तर नाही बा आपल्या मोठ्या बहिणीला किती बोलन कोणी का काही काही घेणं देणं नाही त्या पोरीले. काय मी बाबा कशी काय झाली काय नाही. आता तिथं गेली अजून, आता काय मी तिथचे लोक काय सांगते इले ना काय नाही. तर काय गरज होती तिथं जायची. चुपचाप आपली बॅग घेते गावाली जाती. आली तर मोठी मटकत टिकून साडी घालू दे असं करू दे. नाही म्हटलं बाई आता तिने चांगली तयारी केली, आता पोरगं पसंत करतेच म्हटलं इले. हा त्याच्यात त्या पोट्ट्याच्या अंगात एवढे गुन्हा. बरं झालं पण त्यानं काही नाही म्हटलं. त्यानं हो म्हटलं असतं तर हिनं नाही म्हटलं असतं सप्पा, आणि हिनं नाही म्हटलं असतं तर माई पोल खुलून गेली असती इथंच. इतक्या मीरासोबत भेटायला जायची काय गरज होती काय माहित. ते पोट्टी आग लावी अजून आग लावून ठेवून देईन. जाय म्हणा बाबा पटकन तुझ्या गावाले, आता येऊ नको म्हणा माझ्या घरी. अरे कुठे आहे तू, बहीण गिन कुठे आहे? तिच्यासोबत काय काम आहे तुम्हाला आता? काम म्हणजे मला सोडून दे जा म्हणे ते गाडीपर्यंत. ती गेली तिकडे भाऊजीच्या घरी. कायले गेली मला नाही माहित. मॅट आहे का हो तू, तुझी बहीण बी? हा आम्ही मॅटच आहे सगळे, आमची खानदानच मॅट आहे. तुम्ही एक हुशार आहे. जाणं दे ना तिला आवाज दे ना. भाऊजी आवाज देते म्हणा, तुला नेऊन देते मला तिथपर्यंत. तिला सोडून देतो तिथपर्यंत गाडीवर, आणि मग मी चालत जातो आपल्या कामावर. मी काही जात नाही तिला आवाज द्यायला. तुम्ही जा, जायचं असून तर, नाही तर राहू द्या. चालले जा कामावर तसेच. मग म्हणजो नको नेऊन नाही दिलं म्हणून माझ्या बहिणीला. आता सांगतो मी, मग मी ऐकणार नाही रे बा तुझं. बापा नाही तर माझ्याच मनानं ऐकून राहिले तुम्ही सारी. मी म्हणतो बस तर उठ बसता, आणि मी म्हणतो उठ तर उठता. ऐकूनच तर राहिलो बा एवढ्या वर्षाचं, अजून किती ऐकायला लावतो मला. हो हो भले ऐकून राहिले तुम्ही, मस्त लयच ऐकता. राहू द्या तिले, तुम्ही जा कामावर. आली म्हणजे पैंते जाता येत तिले पैदल, पाय दिले देवानं. जाय करत बसतो या मनानं, तुला जसं पडते तसं. हो ना, आपल्याला हिंडवाच्या वेळेस नाही माझ्या बहिणीला घेऊन हिंडते ते. पहिलेच तर ते दुसऱ्या पुट्ट्याच्या मागं लागली, अजून त्याला सोडून यायच्या मागं लागून जाईल. आपण चला इथं जराशी घेऊन मला वेळ नाही आहे, कामावर जातो असं करतो तसं करतो. आणि तिनं काल म्हटलं होतं मला सोडून द्या भाऊजी, तर चालले भाऊजी तयार होऊन.